जल्दी से आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में सजल देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह की प्रभु ने हमें एक पुनरुत्थान का पवित्र दिन मिलकर के प्रभु का नाम को ऊंचा करने के लिए प्रभु ने हमें दिया। आणि देवाची कृपा आहे की पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाचा दिवस आपल्याला एकत्र मिळून त्याचं नाव उंच करण्याकरता प्रभूने आपल्याला दिला। आपको मालूम है बाइबल का केंद्र प्रभु यीशु मसीह आणि आपल्याला ठाऊक आहे बायबलचा केंद्र प्रभु येशू ख्रिस्त आहे। और यीशु मसीह के बारे में अगर मसीह लोग नहीं जानेगा तो फिर कौन जानेगा। आणि येशू ख्रिस्ता संबंधाने जर ख्रिस्ती लोक नाही जाणणार तर मग कोण जाणेल। तो ये सच्चा मसीह जीवन क्या है आणि एक खरं ख्रिस्ती जीवन काय आहे आज इसके बारे में आपको और भी थोड़ा प्रकाशन डालना चाहता हूँ। आणि आज त्याच्या संबंधाने अधिक जास्त प्रकाशन देऊ इच्छितो। एक मसीह जीवन दिन प्रतिदिन मसीह की प्रकाशन में बढ़ने वाला जीवन है आणि एक ख्रिस्ती जीवन दिवसेंदिवस ख्रिस्ताच्या प्रकाशनामध्ये वाढणारं ते जीवन आहे। ध्यान से सुनना प्रिय, लक्ष देऊन ऐका। आज मुझे प्रभु का बारे में ज्यादा प्रकाशन मिल पा रहा है क्या? आज प्रभु संबंधाने मला जास्त प्रकाशन भेटत आहे का? है ना, प्रभु का जितना प्रकाशन आपको मिलते जाएगा उसके अनुसार आप प्रभु के लिए उपयोगी बनेगा। आणि जेवढं जास्त प्रकाशन प्रभु संबंधाने तुम्हाला भेटत जाईल तेवढं जास्त तुम्ही प्रभु करता उपयोगी होत जाल। आज भी प्रभु यीशु मसीह के बारे में उद्धार पाए हुए लोग बहुत से अनजान है आणि तारण प्राप्त झालेले लोक पुष्कळशे प्रभु येशू ख्रिस्ता संबंधाने अजाण आहे। आज हमारा जीवन में प्रभु का ज्ञान हमने कहां तक प्राप्त किया ये बात को हमें परखना चाहिए। आणि आपण आपल्या जीवनामध्ये आता प्रभूचं ज्ञान कितपत जास्त प्राप्त केलं हे आपण पडताळायला पाहिजे। आज भी लोग ज्ञान बिना नष्ट होते जा रहे हैं। आजही लोक ज्ञानाविरहित नष्ट होत आहे। लेकिन प्रभु में मुराद पाया हुए लोग रोज प्रभु का प्रकाशन में बढ़ना चाहिए। आणि प्रभूमध्ये तारण प्राप्त झालेले लोकांनी दररोज प्रभूच्या प्रकाशनामध्ये वाढायला पाहिजे। हमारे में जो पौलुस जब एक बात का गवाही देता है आणि पौल एका गोष्टीची साक्ष देतो प्रभु के बारे में उनको मिला हुआ प्रकाशन के बारे में आणि प्रभु संबंधाने त्याला मिळालेलं जे प्रकाशन आहे त्याच्या संबंधाने जब प्रभु ने उनको चुना आणि प्रभूने ज्या वेळेला त्या पौलाला निवडलं दमस्कस के द्वार पर प्रभु उनसे भेंट हुआ आणि दमस्कसच्या ठिकाणी प्रभु त्याला भेट झाला। लेकिन इसके बाद में प्रभु का प्रकाशन पिता उनको देते रहा आणि त्याच्यानंतर प्रभूचं जे प्रकाशन आहे तो पिता त्याला देत राहिला। गलातियों का पत्र उसका पहला अध्याय उसका 15-16 वचन में वो गवाही देता है आणि गलातिकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 15 आणि 16 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो। परंतु परमेश्वर की जिसने मेरी माता की गर्भ ही से मुझे ठहराया और अपने अनुग्रह से बुला लिया जब इच्छा हुई कि मुझ में अपने पुत्र को प्रकट करे। देखा, मुझ में अपने पुत्र को प्रकट करे आणि माझ्यामध्ये आपल्या पुत्राला प्रकट करावं। मतलब मसीह को हमारे जीवन में प्रकट करके देना ये स्वर्गीय पिता का एक कार्य है। आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रकट करून देणं हे स्वर्गीय पित्याचं कार्य आहे। यीशु मसीह को पिता जितना हमें प्रकट करके देगा उतना मसीह हमारे में लोगों के लिए प्रकट होते जाएगा। आणि पिता येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये जेवढं जास्त प्रकट करून देईल तेवढं जास्त आपल्या जीवनाच्या द्वारे लोकांना येशू ख्रिस्त प्रकट होईल। तो ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। नया नियम का एक अनोखा व्यवस्था है अंबर प्रभु यीशु मसीह प्रकट हो जाए। आणि नवीन कराराचं एक खूप अद्भुत असं कार्य आहे की आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रकट व्हावं। यीशु मसीह हमें पुत्र प्रकट होने के लिए पुत्र के प्रकाशन में देते रहेगा। आणि पुत्र आपल्यामध्ये प्रकट होण्याकरता पुत्राचं प्रकाशन जे आहे तो पिता परमेश्वर आपल्याला देत राहील। हमको मालूम है प्रभु यीशु मसीह ने एक बार चेलों को पूछा था कि दुनिया मेरे बारे में क्या कहता। आणि आपल्याला ठाऊक आहे एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारलं होतं की जग माझ्या संबंधाने काय म्हणतो। तब चेले लोगों ने बोला कि कोई बोलता है कि तुम मानो मूसा है, तुम कोई एलिया है, तुम वो यूहन्ना बपतिस्मा देने वाला है, तू यिर्मयाह है, ऐसा कोई ना कोई भविष्यवाणी करके बताता। आणि मग त्यावेळेला शिष्य लोकांनी सांगितलं की जग तुझ्या संबंधाने असं म्हणतो की तू मोशे किंवा एलिया आहे किंवा यिर्मयाह आहे किंवा योहान आहे असं वेगवेगळे जे संदेश त्यांच्या संबंधाने समजतात। प्रभु ने चेलों को पूछा तुम लोग मेरे बारे में क्या कहता। आणि मग त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारलं तुम्हाला काय वाटतं मी कोण आहे। पतरस ने क्या बोला, त्यावेळेला पेत्राने काय म्हटलं, तू जीवित परमेश्वर का पुत्र मसीह है आणि जिवंत देवाचा पुत्र तू ख्रिस्त आहे। ये बोलने के बाद में यीशु मसीह ने उसको क्या गवाही दिया आणि हे बोलल्यानंतर येशू ख्रिस्ताने त्याला काय सांगितलं, ये पतरस का
ऐसा ज्ञान की बात नहीं था। आणि पेत्राच्या ज्ञानाची गोष्ट नव्हती। वहां पर यीशु मसीह एक खास बात मत्ती 16:17 में कहता है, आणि त्या ठिकाणी एक विशेष गोष्ट मत्ती 16 अध्याय 17 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, यीशु ने उसको उत्तर दिया, हे शिमोन योना के पुत्र, तू धन्य है, क्योंकि मांस और लहू ने नहीं, परंतु मेरे पिता ने जो स्वर्ग में है ये बात तुझ पर प्रकट की है। देखा, मतलब पत्रोस को ये बात कौन प्रकट कर दिया? स्वर्गीय पिता ने प्रकट कर दिया। आणि पेत्राला ही गोष्ट कोणी प्रकट करून दिली? तर स्वर्गीय पित्याने। आज भी भक्तों के जीवन में अगर पिता पुत्र को प्रकट नहीं करेगा तो हम नहीं जान सकता। आणि भक्ताच्या जीवनामध्ये आजही पित्याने जर पुत्राला आपल्या जीवनामध्ये प्रकट करून दिला नाही तर मग आपल्याला पुत्रा संबंधाने समजणार नाही। यिर्मयाह नबी किताब उसका 11 अध्याय उसकी 18 वचन, यिर्मयाह 11 अध्याय 18 वचन, यहोवा ने मुझे बताया और यह बात मुझे मालूम हो गई। देखा, यहोवा ने मुझे बताया, इसी कारण मुझे ये बात मालूम हो गया। आणि यहोवाने मला सांगितलं म्हणून ही गोष्ट मला समजली। आज प्रभु बहुत से बात अपनी वचन के द्वारा हमको समझाता है। आणि प्रेरणो आज पुष्कळ गोष्टी प्रभु त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला सांगतो। लेकिन वचन सुनने के समय में हम प्रभु की आत्मा का अधीन रह करके ना सुनने के कारण वो प्रकाश हम पर नहीं चमकता। आणि वचन ऐकत असताना आपण आत्म्याच्या अधीन न राहिल्या कारणाने तो वचनाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही। शमूएल का जीवन के अनुभव में पहले शमूएल 3 अध्याय का 7 वचन में हम इसी में पढ़ता है। पहिलं शमूएल त्याचा 3 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये आपण अशा प्रकारे उस समय वाचतो, तक शमूएल यहोवा को नहीं पहचानता था और न यहोवा का वचन ही उस पर प्रकट हुआ था। देखा, वचन प्रकट नहीं होने के कारण शमूएल यहोवा को नहीं पहचानता था। आणि वचन प्रकट न झाल्या कारणाने शमूएल परमेश्वराला ओळखत नव्हता। ये वचन के द्वारा ही आज वो प्रकाश हमको मिलेगा। आणि या वचनाच्या द्वारेच आज आपल्याला तो प्रकाश भेटेल। शमूएल के जीवन में उसका 21 वचन पढ़ना, त्याचे 21 वचन और वाचा। यहोवा ने शीलो में फिर दर्शन दिया, क्योंकि यहोवा ने अपने आप को शीलो में शमूएल पर अपने वचन के द्वारा प्रकट किया। ये बहुत बड़ी बात है, वचन के द्वारा प्रभु ने अपने आप को प्रकट करता है। आणि वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्या स्वतःला प्रकट करतो। आज भी मंडली में आया हुआ या उधार पाए हुआ लोगों को प्रभु कैसा मतलब क्या देता और कैसे प्रकाशन देता? आणि मंडळीमध्ये आलेल्या लोकांना प्रभू कशा प्रकारे प्रकाशन देतो? ये वचन की द्वारा, आणि तो आपल्या वचनाच्या द्वारे प्रकाशन देतो। यूहन्ना का सुसमाचार उसका 17 अध्याय का 6 वचन, योहान 17 अध्याय त्याचं 6 वचन, मैंने तेरा नाम उन मनुष्यों पर प्रकट किया है। पिता को पुत्र कैसा प्रकट किया है? आगे, जिन्हें तूने जगत में से मुझे दिया वे तेरे थे और तूने उन्हें मुझे दिया और उन्होंने तेरे वचन को मान लिया है। मतलब वचन माना, वचन को देख करके ये कार्य किया। आणि त्यांनी वचनाचं पालन केलं आणि वचनामुळे त्यांना या गोष्टीचं प्रकटीकरण भेटलं। उसका 26 वचन, त्याचं 26 वचन, मैंने तेरा नाम उनको बताया और बताता रहूंगा कि जो प्रेम तुझको मुझसे था वह उनमें रहे और मैं उनमें रहूं। देखा, बोलने का मतलब प्रियो, ये वचन पहुंचा करके प्रभु ये कार्यों को करते थे। आणि वचन पोचून प्रभू अशा काम करत असे। आज प्रभु में आया हुआ हमारे जीवन में आज कौन जीता है प्रियो? आणि आपण जे प्रभू मध्ये आलेलो आहे तर आपल्यामध्ये आता कोण जगतो? पिता अपने को पुत्र को कैसे इसी प्रकार प्रकट करने के उद्देश्य क्या है? आणि पित्याने पुत्राला आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे प्रकट करून देण्याच्या पाठीमागं उद्देश काय आहे? हम पुत्र जीने वाले एक पात्र बने आणि पुत्र जगणारं एक आपण पात्र व्हावं। थोड़ा मला बहुत प्रार्थना के साथ ये बात सुनना चाहिए आणि खूप प्रार्थनेपूर्वक तुम्ही ही गोष्ट ऐका। स्वर्गीय पिता ने हमको कैसा पात्र होकर के चुना? आणि स्वर्गीय पित्याने आपल्याला कशा प्रकारचं पात्र होऊन निवडलं? अपना पुत्र जीने वाले एक पात्र, आणि आपलं पुत्र जगणारं एक पात्र। इतना बड़ा पद भी है। आणि एवढं मोठं पद आहे। देखिए, इसराइल में बहुत से कुमारियां थे आणि इस्रायलमध्ये पुष्कळ कुमाऱ्या होत्या, परंतु उसमें से एक मरियम को प्रभु ने चुना आणि त्याच्यापैकी एक मरियमला प्रभूने निवडलं। कितना लोग का बात है, आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। कितना धन्य पदवी है, आणि एवढं हे धन्य पद आहे, बहुत धन्य पदवी है प्रिय। आणि खूप धन्य पद आहे। तो आज इस पीढ़ी में प्रभु यीशु मसीह को प्रकट करने वाला पात्र होकर के मुझको और आपको चुना करके ये जानकारी तक किसने श्रेष्ठ बात है? आणि तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताला प्रकट करण्याचा एक पात्र म्हणून निवडलेला आहे, तर ही माहिती सुद्धा किती धन्य आहे। वो वचन का प्रकाश मिल रहा है क्या? आणि त्या वचनाचा प्रकाश तुम्हाला भेटत आहे का? मुझ में पिता
पुत्र को प्रकट करना चाहता, आणि माझ्यामध्ये पिता पुत्राला प्रकट करू इच्छितो. उसके लिए एक योग्य पात्र करके प्रभु ने मुझको चुना, आणि त्याच्याकरता योग्य पात्र म्हणून प्रभूने मला निवडलं. ये जानकारी बहुत श्रेष्ठ बात है. आणि ही माहिती खूपच श्रेष्ठ आहे. ये बुलाहट पाने के बाद में जैसे प्रेरित पौलुस ये बात को जाना, आणि हे पाचारण प्राप्त झाल्यानंतर प्रेषित पौलोने या गोष्टीला जाणलं. पिता मुझको मसीह को प्रकट करने के लिए प्रभु ने चुना और वो प्रकाशन मुझको दे रहा है. आणि पित्याने मला याकरता निवडलं की माझ्याद्वारे ख्रिस्त जो आहे तो प्रकट झाला पाहिजे, आणि याच्याकरता तो मला दर्शन देत आहे. इसलिए पौलुस गवाही देता. आणि म्हणूनच पौल साक्ष देतो. गलातियों 2:20 गलातीकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 20 मैं वचन. मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ. अब मैं जीवित न रहा, पर मसीह मुझ में जीवित है. देखा, मसीह मुझ में जीवित है. आणि ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. अभी मैं जीवित नहीं रहा, आता मी जिवंत नाहीये. प्रियो, ये एक बहुत बड़ा गवाही है एक मसीह व्यक्ति का. आणि ही एक खूप मोठी साक्ष आहे ख्रिस्ती व्यक्तीची. आज हम में से कितने लोग ये गवाही दे पाएंगे? आणि आज आपल्यापैकी किती लोक ही साक्ष देऊ शकतील? अभी मैं नहीं, मसीह मुझ में जीवित है. आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, यीशु मसीह की जो पिता की यीशु मसीह में इच्छा है वही इच्छा आज मुझ में पूरा हो रहा है. आणि पित्याची येशू ख्रिस्तामध्ये जी इच्छा आहे तीच इच्छा आज माझ्यामध्ये पूर्ण होत आहे. उसके लिए प्रभु ने हमें बुलाया. त्याच्याकरता प्रभूने आपल्याला बोलवलं. प्रभु हमारा उद्धार करने के पीछे प्रभु का लक्ष्य हमारे प्रति जानना जरूरी बात है. आणि प्रभूने आपलं तारण करण्याच्या पाठीमागं प्रभूचा उद्देश काय आहे आपण जाणणं गरजेचं आहे. और आपको एक कंपनी में सिलेक्शन किया, आणि एका कंपनीमध्ये जर तुमची नियुक्ती झाली, और किस काम के लिए सिलेक्शन किया आपको मालूम नहीं, तो आपको कंपनी के लिए क्या काम में आएगा. आणि कुठल्या कामाकरता तुमची नेमणूक झाली हे जर तुम्हाला माहिती नाही तर त्या कंपनीसाठी तुम्ही काय उपयोगात येणार. मुझे सिलेक्शन मिल गया आणि माझी नियुक्ती झाली. अभी ठंडी टाइम है, आणि आता थंडीची वेळ आहे. कंबल उड़कर मैं सोते रहेगा, आणि मग आता मी ब्लँकेट घेऊन झोपून राहील. और हर एक तारीख को मेरे को तंगा घर में आएगा. आणि प्रत्येक 1 तारखेला पैसे माझ्या घरी येईल, क्योंकि मेरे को सिलेक्शन मिला. कारण माझी नियुक्ती झाली. आपका यह स्वप्न कभी पूरा नहीं होगा. आणि अशा प्रकारचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियो, मसीह ने मुझे क्यों चुना? ख्रिस्ताने मला का निवडलं? यहाँ पर बैठ करके मुझे सुनने वाला हर एक लोग ये जानना, प्रियो, प्रभु आप में प्रकट होना चाहता. आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने या गोष्टीला जाणून घ्या की प्रभूला तुमच्याद्वारे प्रकट व्हायचं आहे. यीशु मसीह दिन प्रतिदिन हमारे में रूप आते जाए. आणि येशू ख्रिस्त दिवसेंदिवस तुमच्यामध्ये रूपांतरित होत जावं. जो मंडली जीवन का बहुत बड़ा गौरव क्या मालूम है? आणि मंडळी जीवनाचं खूप मोठं गांभीर्य काय माहिती का? मंडली में जब हम प्रभु के वचन जब सुनता है तो प्रभु का उद्देश्य पूरा हमारे में मसीह के रूप बनना. आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर आपण देवाचं वचन ऐकतो, त्याच्या पाठीमागं प्रभूचा उद्देश हाच आहे की आपल्यामध्ये ख्रिस्ताचं रूप यानं. हम प्रभु के वचन आपको बताने का मतलब भी आप मसीह के रूप बन जाए. आणि देवाचं वचन तुम्हाला सांगण्याच्या पाठीमागं सुद्धा उद्देश हाच आहे की तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं रूप व्हावं. गलातियों का पत्र 4 अध्याय के 19 वचन में प्रेषित पौलुस मंडली की प्रति एक गवाही देता है. आणि गलातीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये प्रेषित पौल मंडळी संबंधाने अशा प्रकारे सांगतो, हे मेरे बालको, जब तक तुम्हें मसीह का रूप न बन जाए तब तक मैं तुम्हारे लिए फिर जच्चा की सी पीड़ा सहता हूँ. प्रियो, यहाँ पर बैठा हुआ हरेक लोगों में कौन सा रूप आना चाहिए? आणि प्रियो, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकामध्ये पूर्णचं रूप यायला पाहिजे. बरबाद का नहीं, आणि बरबादचं नाही. यीशु मसीह का, येशू ख्रिस्ताचं रूप, यीशु मसीह का रूप आना. आणि येशू ख्रिस्ताचं रूप येणं ये दुनिया का कोई और कोई किसी का नहीं. आणि या जगामध्ये अजून कोणाचं नाही. तुम में मसीह का रूप बन जाए. आणि तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं रूप होऊन जाणं. तुम यीशु मसीह का जैसा बन जाए. आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे तुम्ही होऊन जाणं. आपको मालूम है यीशु मसीह के साथ 3.5 साल चला हुआ 6 लोग मसीह के रूप बन गया. आणि येशू ख्रिस्तासोबत 3.5 वर्ष चाललेले जे शिष्य लोक आहेत ते ख्रिस्ताचं रूप झाले. इसलिए यीशु मसीह को पहचानना मुश्किल हो गया. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताला ओळखणं कठीण झालं. इसलिए तो युदा ने जाकर के बोला, मैं तेरा मदद करूंगा, यीशु मसीह को मैं मतलब दिखाऊंगा कौन है, उसको पकड़ लेना, वही है यीशु मसीह. आणि म्हणूनच इस्करियोत यहूदाने जाऊन असं म्हटलं की मी तुम्हाला सहाय्य करेल, मी तुम्हाला जाऊन दाखवेल की येशू ख्रिस्त कोण आहे आणि मग तुम्ही त्याला पकडा. समझ में आया? समजलं? क्योंकि वो बाहर लोगों के साथ यीशु मसीह चलता है तो यीशु कौन है करके दुनिया को समझ भी नहीं आता, सब बराबर रहता. आणि 12 शिष्यांसोबत येशू ख्रिस्त चालतो तर मग जगाला समजत नाही की येशू ख्रिस्त कोण आहे, कारण ते सगळे सारखेच दिसायचे.
क्या समजा? काय समजलं? 3.5 साल में इतना बदलाव, आणि 3.5 वर्षामध्ये एवढा बदल झाला. अभी प्रभु में आकर के कितना साल हो गया, आणि आता प्रभू मध्ये येऊन किती वर्ष झाले, कितना बदला, आणि किती बदलले. हमारे भी मसीह के रूप कहाँ तक आया, आपल्यामध्ये ख्रिस्ताचं रूप कुठपर्यंत आलं. वो प्रभु का दास बहुत बोझ के साथ बोलता है, आणि प्रभूचं दास खूप ओझ्यासह म्हणत आहे, जब तक तुम में मसीह के रूप नहीं बनता तब तक मुझे प्रसव वेदना है. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं रूप होत नाही तोपर्यंत तुमच्या संबंधाने मी प्रसूती वेदना सहन करत आहे. प्रभु हमें उसका पात्र होकर के उसको रहने का एक सुंदर भवन बनाता, आणि प्रभू आपल्याला त्याला राहण्याचं एक ठिकाण, एक सुंदर भवन बनवतो. यीशु मसीह आप में आकर रहना चाहता, आणि येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये येऊन राहू इच्छितो. हमारे जीवन में यीशु मसीह रहने लायक मैं प्रभु के लिए एक भवन बन जाना बोलेगा तो कितना बड़ा पदवी है. आणि येशू ख्रिस्त माझ्यामध्ये येऊन राहणं आणि त्याच्याकरता मी एक भवन होऊन जाणं हे केवढं मोठं पद आहे. इफिसियों उसका 3 अध्याय का 17 वचन, इफिसकाराचं पत्र 3 अध्याय त्याचं 17 और वचन. विश्वास के द्वारा मसीह तुम्हारे हृदय में बसे. देखा, मसीह तुम में बसे, आणि ख्रिस्त तुमच्यामध्ये राहो. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, तुम मसीह का भवन बन जाए आणि ख्रिस्ताचं तुम्ही भवन व्हावं. और वास्तव में पवित्र लोग इब्रानियों 3:6 के अनुसार, आणि इब्रिकाराचं पत्र 3 अध्याय 6 वचनाच्या अनुसार हम ही प्रभु का भवन है, आणि आपणच ख्रिस्ताचं भवन आहे. उसका घर हम है. देखा, उसका घर हम है, आणि आपण त्याचे घर आहोत. प्रियो मंडली को प्रभु ने रहने का भवन बनाया, आणि मंडळीला प्रभूने राहण्याचं ठिकाण किंवा घर बनवलं. हम अनेक लोग प्रभु का रहने का एक घर का रूम में प्रभु हमको तैयार करता, आणि प्रभू आपल्या प्रत्येकाला आपल्याला त्याला आपल्यामध्ये राहण्याचं एक घराप्रमाणे बनवतो. प्रभु स्वर्ग में रहता, प्रभू स्वर्गात राहतो. प्रभु आज हमारे में भी आकर रहता, आणि तो प्रभू आज आपल्यामध्ये सुद्धा येऊन राहतो. इतना बड़ा पद भी है प्रिय, आणि एवढं मोठं पद आहे प्रियांनो. ये कोई हल्की बात है क्या, आणि काय साधारण गोष्ट आहे का. है ना. प्रभु हमारे में आकर रहने के लिए, आणि प्रभू आपल्यामध्ये येऊन राहण्याकरता, है ना, प्रभु का एक घर का एक हमारा अनुभव में लाने के लिए प्रभु अनेक भक्तों की प्रति चाहता, आणि प्रभू त्याच्या अनुभवामध्ये आणण्याकरता प्रत्येका भक्ता संबंधाने प्रभूची ती इच्छा आहे. और इतना ही नहीं प्रियो, एवढंच नाही प्रिय, हमेशा प्रभु के लिए अनेक लोगों के द्वारा प्रभु का महिमा होना चाहिए. आणि प्रभू करता वेगळ्या केलेल्या लोकांच्या द्वारे प्रभूच्या नावाचा गौरव व्हायला पाहिजे. फिलिपियों का पत्री 1 अध्याय का 20 वचन, फिलिपकराचं पत्र त्याचा 1 अध्याय त्याचं 20 वचन. मैं तो यदि हार्दिक लालसा और आशा रखता हूँ तुम्हें किसी बातों में लज्जित न हो, पर जैसे मेरे प्रबल साहस के कारण मसीह की बड़ाई मेरे देह के द्वारा सदा होती रहती है, वैसी अब भी हो, चाहे मैं जीवित रहूं या मर जाऊं. देखिए, मसीह की बड़ाई या मसीह की महिमा मेरी जीवन के द्वारा हमेशा होता रहना, आणि माझ्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्त नेहमी प्रकट झाला पाहिजे. प्रियो, उदार पाए वो अनेक लोगों में कौन रहता, आणि तारून प्राप्त झालेल्या प्रत्येकामध्ये कोण राहतो. आज भी बहुत उदार पाए हुए लोग इस बात में शायद इतना समझ नहीं रखता, आणि आजही तारण प्राप्त झालेले लोक या गोष्टी संबंधाने अजूनही समज ठेवत नाही. प्रियो, जो भी प्रभु को ग्रहण किया, जो भी नया जन्म पाया, उन अनेक लोगों में पड़ोसियों 1:27 के अनुसार, आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झालेला आहे त्या कलसीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय त्याच्या 27 वचनाच्या अनुसार, महिमा की आशा मसीह तुम में रहता है, आणि गौरवाची आशा ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो. प्रियो, अनेक उदार पाए लोग ये बात को जानना, आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेल्या लोकांनी या गोष्टीला जाणा, प्रभु यीशु मसीह मुझ में रहता, आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. कितने लोग आमेन, विश्वास करता प्रियो, आमेन. उदार पाए हुए लोग ये बात को जानना प्रियो. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांनी या गोष्टीला जाणायचंय. सच में आपने प्रभु को दिल दिया है तो, आणि खरोखर तुम्ही आपलं हृदय प्रभूला दिलेलं आहे तर. पड़ोसियों 3 अध्याय का 11 वचन, आणि कलसीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 11 वचन. उसमें न तो यूनानी रहा न यहूदी, न खतना रही, न जंगली न स्फूर्ति, न दास न स्वतंत्र, केवल मसीह सब कुछ और सब में है. केवल मसीह सब कुछ और सब में है, आणि फक्त ख्रिस्त सगळ्यांमध्ये आहे. आमेन. विश्वास है कि नहीं, विश्वास आहे का नाही. आमेन. बहुत बड़ी बात है. आप लोग बहुत प्रार्थना के साथ रहना, आणि खूप प्रार्थनेपूर्वक राहा, क्योंकि आज प्रभु ने हमें अलग करके हमारे में रह करके प्रभु हमारे भी मसीह को प्रकट करना चाहता. आणि त्याने आपल्याला
आपल्याला या जगापासून वेगळं केलं की जेणेकरून आपल्या जीवनाच्याद्वारे त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला प्रकट करावं. मन में वो पुराना जीवन की बात नहीं दिखना चाहिए. आपल्यामध्ये जुन्या जीवनाच्या गोष्टी नसायला पाहिजे. यीशु मसीह हमारे में रहता, येशू ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो. तो यीशु मसीह हमारे में रहता है तो फिर हम कौन सा जीवन से जीना चाहिए. आणि येशू ख्रिस्त जर आपल्यामध्ये राहतो तो कुठल्या जीवनापासून आपण जगायला पाहिजे. यीशु मसीह हमारे जीवन बन करके जीना चाहिए. आणि येशू ख्रिस्त आपलं जीवन होऊन आपण जगायला पाहिजे. यीशु मसीह हमारे जीवन बन करके जिएगा तो बोलता है कि जीवन राज करेगा. आणि येशू ख्रिस्त आपलं जीवन होऊन जर जगेल तर मग त्याला म्हटलं जातं की जीवन आपल्यामध्ये राज्य करेल. यदि हम जिएगा तो बोलता है मृत्यू राज करेगा. आणि आपण आपल्या जीवनामध्ये जगू तर मग म्हटलं की मृत्यू आपल्यामध्ये राज्य करेल. अभी हर एक लोग परखो. आणि प्रत्येकाने स्वतःला पारखा. मेरा जीवन में मृत्यू राज करता है तो मैं जीता हूँ. आणि माझ्या जीवनामध्ये जर मरण राज्य करताय तर याचा अर्थ मी स्वतः जगत आहे ना जीवन राज करता. आणि माझ्या जीवनामध्ये जर जीवन राज्य करत आहे. जीवन राज करने का अर्थ यीशु मसीह मुझ में राज कर रहा है. आणि जीवन राज्य करणं याचा अर्थ येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये जगत आहे. कौन राज करता. कोण राज्य करतं. यीशु मसीह उसका हमारा राज है या हमारा खुद का राज है. आणि येशू ख्रिस्ताचं आपल्यामध्ये राज्य आहे का आपल्या स्वतःचं राज्य आहे. मेरा मसीह अगर हमें सच में प्रकट हुआ है आणि येशू ख्रिस्त खरोखर आपल्यामध्ये प्रकट झाला आहे तर हमारे में मसीह का राज होना जरूरी बात है. आपल्यामध्ये ख्रिस्ताचं राज्य राहणं गरजेचं आहे. रोमियो का पत्री उसका 5 अध्याय का 17 वचन और 21 वचन दोनों वचन पढ़िएगा. रोम त्याचं 5 अध्याय त्याचं 17 वचन आणि त्याचं 21 वचन दोन्ही वचन वाचा. क्योंकि जब एक मनुष्य के अपराध के कारण मृत्यु ने उस एक ही के द्वारा राज्य किया तो जो लोग अनुग्रह और धर्म रूपी वरदान बहुतायत से पाते हैं वे एक मनुष्य के अर्थात यीशु मसीह के द्वारा अवश्य ही अनंत जीवन में राज्य करेंगे. ठीक है. यीशु मसीह के द्वारा अनंत जीवन में विराज होना आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवनामध्ये राज्य करणं मतलब उस अनंत जीवन में राज होने का अर्थ आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये राज्य करणं याचा अर्थ हम लोग ईश्वरीय अधिकार के अधीन में है ये बात है. आणि ईश्वरीय अधिकाराच्या आपण अधीन आहे ही गोष्ट आहे. यीशु मसीह जब ये दुनिया में जीवन बिताया आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला या जगामध्ये जीवन जगले उस समय में अपनी मनुष्यत्व में जीवन नहीं बिताया. आणि त्यांनी आपल्या मनुष्यत्वामध्ये जीवन नाही जगले. फिर कैसे जीवन बिताया. आणि मग कसं जीवन जगले. पिता की उस जीवन से जीवन बिताया. आणि पित्याच्या त्या जीवनामधून ते जीवन जगले. उसने अपना मनुष्यत्व का जीवन को त्याग दिया. आणि मनुष्यत्वाचं जीवन आहे त्याचा त्याग केला. दिव्य जीवन या ईश्वरीय जीवन से जिया. आणि ईश्वरीय जीवनामधून ते जगले. ये मार्ग में चलने के लिए हमको बुलाया. आणि या मार्गामध्ये चालण्याकरता प्रभूने आपल्याला बोलवलं. सबका विचारधारा इतनी है आणि सगळ्यांचे विचार इथेच आहे. मेरे को लगता है कि कई लोग बहुत डीप विचारों में चला जाता है तब इधर से भी चला जाता है. आणि मला असं वाटतं लोक दुसऱ्याच विचारामध्ये एकदम मग्न तल्लीन होतात म्हणून ते मानसिक अवस्थेमधून इथून बाहेर जातात. पकड़ा मेरे साथ ये वचन के साथ चलना. आणि तुम्ही जागृत राहून माझ्यासोबत वचनासोबत चाला. अभी मेरे साथ इस विचारों में साथ साथ चलते रहो. आणि या विचारांमध्ये तुम्ही माझ्यासोबत चालत जा. और बाद में घर में जाकर के फिर उस पर ध्यान करो वो बात करिए आपको पूरा चुके. आणि मग त्याच्यानंतर घरामध्ये जाऊन त्याच्यावर मनन करा. याच्याकरता तुम्हाला पूर्ण मोकळीक आहे. पर अभी जो मैं बात करता है ना वो बात के साथ साथ आत्मा में आप चलना. आणि आता मी जे काही सांगत आहे त्या गोष्टी ऐकत तुम्ही त्याच्यासोबत चाला. तो यीशु मसीह दुनिया में कैसे जिया. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये कसा जगला. अपनी मनुष्यत्व को त्याग दिया और दिव्यत्व को लेकर के पिता की इच्छा में पिता का जीवन से पिता का महिमा के लिए जिया. यह है हमारे लिए आदर्श. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये आपलं मनुष्यत्व आहे त्याचा त्याने त्याग केला आणि मग पिता परमेश्वराला जे आहे ते ईश्वरीय जीवन जगला. हमारे जीवन में हमें फॉलो करने के लिए दिया हुआ आदर्श यीशु मसीह का जीवन है. आणि आपल्याला अनुकरण करण्याकरता दिला गेलेला आदर्श तो प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे. पहला पत्रोस 2 अध्याय के 21 वचन. पहिले पेत्र 2 अध्याय त्याचं 21 वचन. उसने हमें एक आदर्श देकर गया. आणि तो आपल्याला एक आदर्श देऊन गेला. उसकी पद चिन्हों पर हम चले की त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालावं. आज प्रभू यीशु मसीह हमारा जीवन बनकर हमारे में आया.
आणि आज येशू ख्रिस्त आपलं जीवन होऊन आपल्यामध्ये आला. कोलोसियों 3 अध्याय का 3-4 वचन. गलतीकाराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 3 आणि 4 वचन. यीशु मसीह हमारे में अगर प्रकट होना है तो, आणि येशू ख्रिस्त आपल्यामध्ये जर प्रकट व्हायचं आहे वो तर जीवन हमारे में कार्य करना है. आणि ते जीवन आपल्यामध्ये कार्य करायचं आहे. हम जब प्रभु यीशु में विश्वास किया, आणि ज्या वेळेला आपण येशू ख्रिस्तावर विश्वास केला, हमारे जीवन यीशु मसीह में अभी पिता में चिप गया है. आणि आता आपलं जीवन जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहून पित्यामध्ये लपलेलं आहे. अभी कार्यकर्ता हमारे जीवन में आ गया है, आणि कार्यकर्ता आपल्या जीवनामध्ये आलाय वो यीशु मसीह है. तो येशू ख्रिस्त आहे. यीशु मसीह के लिए मुझको और आपको खरीदा गया. आणि येशू ख्रिस्तासाठी तुम्हाला आणि मला विकत घेण्यात आलं. उसकी राज हमारे जीवन में आना, त्याचं राज्य आपल्या जीवनामध्ये येणं, उसका जीवन हमारे जीवन में राज करना. आणि त्याचं जीवन आपल्या जीवनामध्ये राज्य करणं. वापस एक बार रोमियो 5:17 पढ़िएगा. पुन्हा एकदा रोम 5 अध्याय 17 वचन वाचा. क्योंकि जब एक मनुष्य के अपराध के कारण मृत्यु ने उसकी एक ही के द्वारा राज्य किया, तो जो लोग अनुग्रह और धर्म रूपी वरदान जो लोग अनुग्रह पाया आणि जेवढ्या लोकांनी कृपा प्राप्त केली, वो जीवन में राज करेगा. आणि ते जीवनामध्ये राज्य करतील. इधर कितने लोग को अनुग्रह मिला? आमेन. जो भी उदार पाया. आणि ज्याचा कोणाचं तारण झालं. आप लोग बीच में एक आमीन वाला बोलना अच्छा बात है. आणि मधून एक आमेन म्हणणं चांगली गोष्ट आहे. और सही में समझ गया था. आणि खरोखर समजले तर मैं आज आपको ये बता रहा था, थोड़ा बहुत देरी बात है. आज तुम्हाला जे सांगत आहे ना ते खूप गहन गोष्ट आहे. जो अनुग्रह मिला, आणि जो कृपा मिळाली, किसको अनुग्रह मिला? आणि कृपा कोणाला मिळाली? जिसका भी उदार हुआ, ज्याचं कोणाचं तारण झालं, जिसका भी नया जन्म हुआ, ज्याचा कोणाचा नवा जन्म झाला, उन पर अनुग्रह हुआ है. त्याच्यावर कृपा झाली आहे. प्रभु का वचन कहता है, देवाचं वचन असं सांगतं. अनुग्रह मिला हुआ लोगों में जीवन राज करेगा. आणि कृपा मिळालेल्या लोकांमध्ये जीवन राज्य करेल. है ना? अनुग्रह मिला हुआ लोग प्रभु का स्तुति करेंगे. यो उदार पाए हुआ हरेक लोग प्रभु का अनुग्रह पाए हुए लोग हैं. आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती हा कृपा प्राप्त झालेला व्यक्ती आहे. इफिसियों 2 अध्याय 8 वचन. इफिसकाराचं पत्र 2 अध्याय त्याचं 8 वचन. विश्वास के द्वारा अनुग्रह से तुम्हारा उद्धार हुआ है. अनुग्रही से तुम्हारा उद्धार हुआ है. आणि कृपेच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. और यह तुम्हारी ओर से नहीं, वह परमेश्वर का दान है. देखो प्रियो, ये परमेश्वर का दान है. परमेश्वर ने हम पर अनुग्रह दान में उमडेला, इसलिए हमें उद्धार मिला. आणि परमेश्वराने कृपा आपल्याला दान म्हणून केलेली आहे, म्हणून आपलं तारण झालं. आपको मालूम है, जो भी व्यक्ति को इस जीवन में अनुग्रह से बढ़कर कुछ भी नहीं चाहिए. आणि एका व्यक्तीला या जीवनामध्ये कृपेपेक्षा जास्त काहीच नकोय. आप कोई भी प्रतिकूल में, कोई भी हमारे समस्या में पार होने के लिए प्रभु का अनुग्रह आपको जितना चाहिए बढ़ाने के लिए भी प्रभु शक्तिमान है. आणि कुठल्याही प्रकारच्या समस्येमध्ये तुम्हाला जेवढी काय कृपा पाहिजे ती कितीही कृपा वाढवण्याकरता प्रभु सामर्थ्य आहे. दूसरा कुरिन्थी 9 अध्याय 8 वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 9 अध्याय त्याचं 8 वचन. परमेश्वर सब प्रकार का अनुग्रह, सब प्रकार का अनुग्रह तुम्हें बहुतायत से दे सकता है. देखा, परमेश्वर तुम्हें जो इतना अनुग्रह चाहिए, सब प्रकार का अनुग्रह प्रभु आपको देने में सामर्थ्यवान है. आणि तुम्हाला जी काय कृपा पाहिजे ती विपुल अशी कृपा देण्याकरता परमेश्वर सामर्थ्य आहे. एक बात मैं आपको पूछूं, एक गोष्ट विचारू. अभी कृपासन के निकट में हम कभी भी जा सकता, आणि कृपासनाच्या जवळ आपण केव्हा पण जाऊ शकतो. और कितना साल हो गया आप कृपासन के निकट जाकर? आणि किती वर्ष झाले तुम्ही कृपासनाच्या जवळ जाऊ? क्या समझा? काय समजलं? अनुग्रह हमें चाहिए. आणि कृपा आपल्याला पाहिजे. अनुग्रह विना मसीह जीवन होता भी नहीं. आणि कृपेखेरीज ख्रिस्ती जीवन होत पण नाही. परंतु हम अनुग्रह पाने के लिए अनुग्रह का सिंहासन के पास जाता ही नहीं. आणि कृपा प्राप्त करण्याकरता कृपासनाच्या जवळ आपण जातच नाही. जाता है क्या? जातो का? इब्रानियों 4:16. इब्रिकराचं पत्र 4 अध्याय 16 वचन. इसलिए आओ हाँ। हम अनुग्रह के सिंहासन के निकट हाँ। हियाव बांधकर चले, देखो, अनुग्रह के सिंहासन के सामने हम यहाँ बांध कर चले कि हम पर दया हो. देखा, हम पर उस दया होने के लिए, प्रभु से उस अनुग्रह पाने के लिए हमें डर करके नहीं, या बात करके जा सकता. आणि देवाची दया होणं आपल्याला त्याच्यापासून कृपा प्राप्त करण्याकरता आपण धैर्याने त्याच्या कृपासनाच्या जवळ जायचंय. ये सब नए नियम की मंडली के लोगों को समझना थोड़ा कठिन है. आणि नवीन कराराच्या मंडळीकरता हे समजणं जरा कठीण आहे. कृपासन
मतलब जब टबरनाकिल में है ना, मिला वाला तंबू में टबरनाकिल के अंदर या उस संदूक के अंदर, मतलब संदूक के ऊपर रहने वाला एक बात है अनुग्रह का सिंहासन। आणि मग त्या निवास मंडपामध्ये जे संदूक आहे त्या संदूकाच्या वरती राहणारी एक गोष्ट आहे ते म्हणजे कृपासन। उस कृपासन के निकट में पुराने नियम के अनुसार कोई भी जा नहीं सकता आणि त्या कृपासनाच्या जवळ जुन्या कराराच्या अनुसार कोणीही जाऊ शकत नव्हतं। साल में एक बार महायाजक जा सकता आणि वर्षातून एकदा महायाजक जाऊ शकत होता। तो भयंकर बात है आणि किती भयंकर गोष्ट आहे। और वो भी योग्य रीति में नहीं गया तो वहां पर मर जाएगा। आणि योग्य प्रकारे जर तो गेला नाही तर तो तिथे मरून जाईल। इसलिए महायाजक जब वहां पर जाता है तो पाव में जंजीर बांधा रहता। आणि म्हणून महायाजक ज्या वेळेला आतमध्ये जातो त्यावेळेला त्याच्या पायाला साखळी बांधलेली राहायची। अगर किसी प्रकार अगर प्रभु का क्रोध उंडेला वो मर गया तो उधर जाकर के उसका डेड बॉडी ला नहीं सकता, इसलिए खींच कर बाहर लाने के लिए जंजीर बांधा रहता। आणि त्याने जर कुठल्या प्रकारची चूक केली आणि देवाचा प्रकोप त्याच्यावर जर झाला तर त्याच ठिकाणी तो मेला जाईल। म्हणून तो मेल्यानंतर त्याची बॉडी उचलण्याकरता कोणी तिथे जाऊ शकत नव्हतं, तर त्याला ओढण्याकरता त्याच्या पायामध्ये साखळी बांधलेली राहायची। आज हमारे पाव जंजीर बांधने की जरूरत नहीं। आणि प्रियानो, आज आपल्या पायामध्ये कुठल्या प्रकारची साखळी बांधण्याची गरज नाही। हमारे लिए कृपासन हमेशा रेडी, आणि आपल्याकरता कृपासन नेहमी स्थिर आहे। और हमें जीवन की यात्रा में कृपा चाहिए। आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला कृपा पाहिजे। हम अनुग्रह बिना कुछ भी नहीं कर सकता। आणि कृपेखेरीज आपण काहीच करू शकत नाही। हमें जो चाहिए, जो करना है, वो सारी बातों में अनुग्रह चाहिए। आणि आपल्याला जे काय करायचं त्या सर्व गोष्टीमध्ये देवाची कृपा असली पाहिजे। आपका कोई भी तकलीफ है, आणि तुम्हाला काही त्रास आहे, कोई भी प्रतिकूल है, आणि कुठल्या प्रकारचं प्रतिकूल आहे, कोई भी प्रकार का समस्या क्यों ना हो, आणि कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या। दूसरा कोरिन्थी 12:9 में पौलुस को कहता है, आणि दुसरे कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रभू पौलाला म्हणत आहे, पौलुस को अभी यहाँ छुटकारा चंगाई चाहिए। आणि या ठिकाणी पौलाला आरोग्याची गरज आहे। और तो प्रभु बोलता है, आणि प्रभू त्याला असं म्हणत आहे, चंगाई का भी जरूरत नहीं, आणि तुला आरोग्याची सुद्धा गरज नाहीये। क्या चाहिए? मग तुला काय पाहिजे? चंगाई का भी जरूरत नहीं, आणि तुला आरोग्याची सुद्धा गरज नाहीये। इस बीमार अवस्था में रहेगा तभी मैं तुझे इस्तेमाल कर सकता। आणि या आजारी अवस्थेमध्ये राहशील तरच मी तुला उपयोगात आणू शकेन। लेकिन मेरे उपयोग में आने के लिए तेरा बीमारी मैंने तेरे लिए रुकावट नहीं। आणि तू माझ्या उपयोगामध्ये येण्याकरता तुझं जे आजारपण आहे ते काही अडखळत नाहीये। तो तुझे क्या चाहिए? आणि मग तुला काय पाहिजे? तुझे अनुग्रह चाहिए। तुला फक्त कृपेची गरज आहे। मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है। माझी कृपा तुझ्या करता पुरी आहे। इतने लोगों ने समझा? आप परेशान है ना? नहीं ना, कई लोग परेशान, पुष्कळ लोक परेशान आहे। परेशान होता है तो परेशानी दूर होने के लिए क्या चाहिए? आणि तुम्ही जर परेशान आहे तर मग तुमची परेशानी दूर होण्याकरता काय गरज आहे? क्या चाहिए? अनुग्रह चाहिए तो कहाँ जाना चाहिए? आणि मग जर तुम्हाला कृपा पाहिजे तर मग तुम्ही कुठे जायला पाहिजे? अनुग्रह पड़ोसी के पास। अनुग्रह वहां पर नहीं। आणि तुम्ही शेजाऱ्याकडे जाल, मित्राकडे जाल, तिथे कृपा नाहीये। मुख्यमंत्री शिंदे के पास, आणि मुख्यमंत्री शिंदेकडे उधर भी नहीं अनुग्रह। आणि तिथे पण कृपा नाहीये। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब के पास, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तिथे पण नाहीये। आप इधर मत जाना, इकडे तिकडे जाऊ नका। आपके पास कृपासन है। आणि तुमच्याजवळ कृपासन आहे। ये भी आप घुटने टेका कृपासन आपके लिए वहां पर आ गया। आणि जेव्हा केव्हा तुम्ही गुडघे टेकता कृपासन तिथे आहे। इससे बढ़कर क्या चाहिए? याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे? हर एक उदार पाए व पवित्र लोगों को बोलने आना चाहिए। आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेल्या पवित्र लोकांना हे बोलायला यायला पाहिजे। क्या आना चाहिए मालूम? आणि काय बोलायला यायला पाहिजे माहितीये का? मानव जब पहला कुरिन्थी 15:10 वचन में अनुग्रह पाया हुआ पौलुस का एक गवाही के शब्द आपका ध्यान से पढ़िए। पहिले कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये कृपा प्राप्त झालेल्या पौलाचं एक वचन त्या ठिकाणी ऐका। परंतु मैं जो कुछ भी हूँ परमेश्वर के अनुग्रह से हूँ। देखा, ये अनुग्रह का नाम क्या है? परमेश्वर का अनुग्रह। आणि या कृपेचं नाव काय आहे? देवाची कृपा। भूलना नहीं, विसरू नका। परमेश्वर का अनुग्रह, देवाची कृपा। उधार पाए हुआ अनेक लोगों पर परमेश्वर का अनुग्रह बहुतायत से उंडेलने के लिए प्रभु तैयार है। आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येकावर देवाची कृपा विपुलतेने होण्याकरता परमेश्वर तयार आहे। क्योंकि पिता ने पिता का पुत्र को दिया, आणि पिताने पुत्राला आपल्याकरता दिलं। पिता ने
पिता का पुत्र को दिया आणि पित्याने पित्याच्या पुत्राला दिलं. मतलब हम किसका था? आणि आपण कोणाचे होतो? पिता का था. आणि पित्याचे होतो. यीशु ने बोला ना, पिता तू जो तेरा है तू उनको मुझे दिया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं ना की हे पिता तुझे जे होते त्यांना तू मला दिलं. तो हम पिता के थे आपण पित्याचे होतो. और हमें पुत्र को पिता ने दिया आणि आपल्याला पुत्राला पित्याने दिलं. और पिता ने पुत्र में जीने का अनुग्रह भी हमें दिया. आणि पित्याने आपल्याला पुत्राला जगण्याचा कृपा सुद्धा केली. अभी वो वचन पूरा पढ़ना. आता ते वचन पूर्ण वाचा. परंतु मैं जो कुछ भी हूँ परमेश्वर के अनुग्रह से हूँ. किसका अनुग्रह? परमेश्वर के अनुग्रह से. वो शब्द पर अंडरलाइन करना. परमेश्वर का अनुग्रह क्या है? परमेश्वर का अनुग्रह. हाँ, मतलब परमेश्वर का अनुग्रह पर हूँ मैं जो कुछ भी है. आणि मी जे काय आहे ते देवाच्या कृपेने आहे. और आगे उसका अनुग्रह जो मुझ पर हुआ हाँ. वह व्यर्थ नहीं हुआ. वो कितनी लोगों ने प्रभु का अनुग्रह पाया वो व्यर्थ किया भी. आणि किती लोकांनी देवाची कृपा प्राप्त केली पण ती व्यर्थ केली. दूसरा कुरिन्दी 6 अध्याय का पहला वचन में पौलुस इसलिए कहता है, दुसरे करंथीकराचं पत्र 6 अध्याय पहिल्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, अनुग्रह जो तुम पर हुआ हाँ. उसे व्यर्थ न जाने. हाँ, अनुग्रह को व्यर्थ न जाने दे. आणि तुम्हाला मिळालेली जी कृपा आहे तिला व्यर्थ जाऊ देऊ नका. मेरे प्रिय पवित्र लोगों, नासिक मंडली की पवित्र लोगों में आपको ये बताना चाहता हूँ, जो उधार पाया प्रभु का अनुग्रह, प्रभु का अनुग्रह प्रभु ने आपको दिया, वो अनुग्रह व्यर्थ नहीं जाने देना. आणि देवाने तुमच्यावर केलेली जी कृपा आहे तिला व्यर्थ जाऊ देऊ नका. व्यर्थ जाता है कि नहीं कैसे मालूम? आणि ती व्यर्थ जाते का नाही कसं समजणार? और उसको वहां पर गवाही सुनो 15-10 वापस पढ़ो पूरा. आणि ते 15 अध्याय पहिल्या करंथीकराचं पत्र 15 अध्याय 10 वचन पुन्हा एकदा पूर्ण वाचा. परंतु मैं जो कुछ भी हूँ हाँ. परमेश्वर के अनुग्रह से हूँ. हाँ. उसका अनुग्रह जो मुझ पर हुआ हाँ. वह व्यर्थ नहीं हुआ. देखिए, व्यर्थ नहीं हुआ, अनुग्रह व्यर्थ नहीं हुआ करके पौलुस गवाही देता. आणि कृपा व्यर्थ झाली नाही ही पौल साक्ष देत आहे. क्यों बोलता? आणि असं का म्हणतो? आगे. परंतु मैंने उस सब से बढ़कर परिश्रम भी किया. हाँ, ये बात है प्रियो, मैंने उन सब से बढ़कर मैंने काम किया. आणि त्या सगळ्यांपेक्षा जास्त मी काम केलं. आज बहुत लोग ये काम के बारे में नहीं बोलता. आणि आज पुष्कळ लोक कामासंबंधाने नाही बोलत. काम करना है क्या? आणि काम करायचंय का? करना है. प्रियो, उधार पाए हुए अनेक लोगों के प्रति प्रभु ने काम दिया हुआ है. आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला प्रभूने काम दिलेलं आहे. और आपको प्रतिफल काम को मिलेगा. आणि तुम्हाला मिळणारं जे प्रतिफळ आहे ते तुम्ही करणाऱ्या कामाच्या अनुसार भेटेल. कई मंडली लोग क्या सिखाते मालूम है? आणि काही मंडळीचे लोक काय उपदेश देतात माहिती कोई का? काम नहीं करना, सिर्फ विश्वास करना काफी है. आणि काही काम करण्याची गरज नाही, फक्त विश्वास करणं पुरेसं आहे. प्रियो, वो लोग बालवाड़ी के शिक्षण में है. आणि प्रियांनो ते एक बाल शिक्षणामध्ये आहे. बालवाड़ी के मतलब नर्सरी क्लास. आणि नर्सरी क्लासमध्ये आहे. क्योंकि सही बात है, विश्वास करना उधार पाने के लिए काफी है. आणि तारण प्राप्त करण्याकरता विश्वास करणं पुरेसं आहे. आप जिंदगी भर वही बालवाड़ी का क्लास लेते रहेगा तो लोग क्या होगा, लोग प्रभु का काम कभी नहीं करेगा. आणि मग आयुष्यभर तुम्ही त्या बालवाडीचा क्लास घेत राहिले तर मग लोक प्रभूच्या काम कधी करणार नाही. समझ में आ रहा है? समजत आहे? प्रियो, आपको ये जानना है कि आप प्रभु में आया है तो उधार आया है तो प्रभु ने आपको किस लिए उधार किया? एफएससी 2:10. आणि तुमचं जर तारण झालेलं आहे तर प्रभूने तुमचं तारण का केलेलं आहे? इफिसकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 10 वचन. क्योंकि हम उसके बनाए हुए हैं हाँ. और मसीह यीशु में उन भले कामों के लिए सृजे गए. किसके लिए? भले कामों के लिए. हाँ, कोई काम है. आणि काही काम आहे. कौन सा काम? आणि कुठलं काम? उन भले काम. आणि ते उत्तम काम. प्रियो, उन भले कामों के बारे में आप जानकारी लेकर के वो काम नहीं करेगा तो काम करने वालों को प्रतिफल लेकर के प्रभु आने के टाइम पर हमको बड़ा सा विश्वास करना काफी है, अंडा मिलेगा. आणि मग कोणी काम न करता प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाईल तर मग तुम्हाला असं वाटेल खूप मोठं प्रतिफळ भेटेल. पण तुम्हाला असं वाटेल की मी विश्वास केला फक्त, आता मला प्रतिफळ भेटेल पण अंडा भेटेल. हाँ, मैं इसलिए आपको उधार पाए हुए लोगों को ये बात सिखा रहा हूँ. आणि तुम्हाला तारण प्राप्त झालेल्या लोकांना हे शिकवत आहे. और वो जो बालपन का अवस्था में है उसको भी पार किया हुआ मेच्युरिटी पाया हुआ लोगों को सिखा रहा हूँ. आणि बालपणाच्या अवस्थेला पार करून जे एकदम प्रौढ झालेलं आहे त्यांना ते शिकवत आहे. इसको समझेगा, वही समझेगा ये बात. आणि त्यालाच जो प्रौढ झालेला आहे त्यालाच ही गोष्ट समजेल. समझ में आएगा? आमेन.
आपका अगर समझ में आ गया तो आप विजयी है। आणि तुम्हाला जर हे समजलं तर तुम्ही विजयी आहात। नया नियम में पुराने नियम में बहुत फर्क है। नवीन करारामध्ये आणि जुन्या करारामध्ये खूप फरक आहे। इसमें पुराने नियम में काम करेगा तो आशीष मिलेगा, वो बात नहीं है यहाँ पर। आणि जुन्या करारामध्ये काम केलं तर तुम्हाला आशीर्वाद भेटेल, ती गोष्ट इथं नाहीये। वो दुनियादारी की बात आपकी, आणि ती जगाची गोष्ट होती। पर जो प्रभु ने कुछ काम के लिए आपको अलग किया है आणि प्रभूने काय कामाकरता तुम्हाला वेगळं केलंय, और काम विश्वास योग्य होकर के करेगा, प्रभु उस दिन इनाम देगा। आणि विश्वास योग्य होऊन तुम्ही काम कराल तर प्रभू तुम्हाला बक्षीस देईल। प्रभु ने प्रकाशित वाक्य 22 अध्याय के 12 वचन में क्या बोला? प्रकटीकरण 22:12 वचनामध्ये प्रभूने काय म्हटलं? मैं शीघ्र आने वाला हूँ और हर एक के काम के अनुसार। ये शब्द हमारा बहुत लोगों को दिखता नहीं। आणि हे वचन पुष्कळ लोकांना नाही समजत। हर एक के काम के अनुसार बदला देने के लिए प्रतिफल मेरे पास है। देखा, वो प्रतिफल किसको मिलेगा? आणि ते प्रतिफळ कोणाला भेटेल? विश्वास करने वालों को नहीं, आणि फक्त विश्वास ठेवणाऱ्यांना नाही भेटणार, काम करने वालों को। आणि काम करणाऱ्यांना। प्रभु ने आपको काम दिया है, प्रभूने तुम्हाला काम दिलंय। वो काम का बारे में अगर आपको सही रीति में अगर मालूम नहीं है तो, आणि त्या कामासंबंधाने योग्य प्रकारे तुम्हाला माहित नाही तर मंडली का सबसे बड़ा काम क्या है? आणि मंडळीचं सगळ्यात मोठं काम काय आहे? बताओ। सुसमाचार सुसमाचार सुनाना आणि सुवार्ता सांगणं। प्रियो, प्रभु का सबसे बड़ा हमारे लिए आज्ञा सुसमाचार का गवाह बनना है। आणि प्रभूची आपल्याकरता सर्वात मोठी आज्ञा की आपण सुवार्ता सांगणं। आप देख रहे हैं, ये जो विश्वास करना काफी है बोलने वाले लोगों का, मंडली की अवस्था देखो, वो कभी भी सुसमाचार का काम नहीं करता। आणि फक्त विश्वास ठेवणं सांगणाऱ्या मंडळीची अवस्था पहा की ते कधी सुवार्ता सांगत नाही। मैं आपको बोलता हूँ, ऐसे मंडलियों से दूर रहना भी। आणि मी तुम्हाला सांगतो अशा मंडळांपासून दूर राहा। मैं आपको बोला, यहाँ पर एक एक व्यक्ति इवांजलिस्ट है। आणि मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी बसलेला एक एक व्यक्ती सुवार्तिक आहे। आपको एक सुवार्ता का, एक सुवार्तिक बनने का, एक सुसमाचार बनने का सारे शिक्षण दे चुका। आणि एक सुवार्तिक होण्याचं सर्व प्रकारचं शिक्षण तुम्हाला दिलेलं आहे। और आप वो काम नहीं करता तो आप विश्वासघाती है। आणि तुम्ही ते काम करत नाही तर तुम्ही विश्वासघाती आहात। आणि कोणी आम्ही नाही म्हणत आहे। ये हल्की बात नहीं है। प्रियानो, ही काय साधारण गोष्ट नाहीये। कई लोगों को सुसमाचार देना आता ही नहीं, क्योंकि नर्सरी क्लास में विश्वास बहुत है। और मैं भी बोलता हूँ, विश्वास ही एकमात्र बात है वो उद्धार पाने के लिए। आणि कोणाला स्वार्थ देता येत नाही, कारण का की ते नर्सरी क्लासमध्ये ते फक्त विश्वासू आहे। हमेशा विश्वास विश्वास इसी बात पर रहेगा तो वो कभी भी प्रभु का काम में नहीं आएगा। आणि फक्त विश्वास विश्वास धरून ठेवला तर मग तो व्यक्ती कधीही प्रभूच्या कामामध्ये येणार नाही। प्रभु ने क्यों अपने चेहरा बनाया? आणि प्रभूने आपल्याला त्याचं शिष्य का बनवलं? दूसरे को चेहरा बनाने के लिए। आणि इतर लोकांना शिष्य बनवण्याकरता। दूसरे को कौन चेहरा बनाएगा? आणि दुसऱ्यांना कोण शिष्य बनवेल? जो असली चेहरा है, आणि जो खरा शिष्य आहे। और गुरु के जैसा कौन बनेगा? आणि गुरुप्रमाणे कोण होईल? जो सच्चा चेहरा है। आणि जो खरा शिष्य आहे। तो आज चेलों का शिक्षण तक लोग देता नहीं, आणि शिष्याचं शिक्षण सुद्धा लोक देत नाही। चेलों को ही मसीह बोलता, आणि जे शिष्य त्यांनाच ख्रिस्ती म्हटलं अब जातं। एक सच्चा मसीह बनना है तो प्रियो, आप कई धोखे की बातों पर मतलब रुकना नहीं। आपको जो काम दिया वो काम आप करता है कि नहीं? क्योंकि आपके साथ आने वाला क्या आने वाला? हमारे काम। यस, प्रकाशित वाक्य 14:13 आणि उसका बी पाठ। प्रगटीकरण 14:13 वचनाचा शेवटला भाग की आपल्यासोबत काय येणार आहे की आपण करणारे जे नीतिमत्वाचे काम आहे ते आपल्यासोबत येणार आहे। वो बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। हम प्रभु में आने के बाद, आपण प्रभूमध्ये आल्यानंतर, प्रभु ने हमें शोकेस में रहने के लिए नहीं बुलाया। आणि प्रभूने आपल्याला शोकेसमध्ये ठेवण्याकरता नाही बोलवलं। प्रभु का गवाह बनने के लिए बुलाया। आणि प्रभूचा साक्षीदार होण्याकरता बोलवलं। प्रभु ने हमें आत्मा क्यों दिया? आणि प्रभूने आपल्याला त्याचा आत्मा का दिला? गवाह बनने के लिए दिया। आणि आपल्याला त्याचे साक्षीदार होण्याकरता। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में एक गवाही है, आपल्या जीवनामध्ये एक साक्ष आहे। अगर हमारे में गवाही नहीं है तो हम मसीह जीवन ही नहीं बिता सकता। आणि आपल्यामध्ये जर साक्ष नाही तर आपण ख्रिस्ती जीवनच जगू शकत नाही। विजय पाने वालों में गवाही है, प्रकाशित वाक्य 12:11 आणि प्रकटीकरण त्याचा 12 अध्याय त्याचं 11 वचन की जे विजय प्राप्त करतात त्यांच्या जीवनामध्ये साक्ष आहे। वो लोग गवाही देता है, आणि ते लोक साक्ष देतात। मैं प्रभु यीशु में विश्वास किया, आणि मी येशू ख्रिस्तामध्ये विश्वास केला, मेरा जीवन बदल गया। माझं जीवन बदललं। जीवन नहीं बदला हुआ लोगों का गवाही में क्या ताकत है प्रियो? आणि ज्याचं जीवन नाही बदललं त्याच्या साक्षीमध्ये काय सामर्थ्य आहे प्रियानो? मैं पहले 2 बॉटल पीता था, अगोदर मी 2 बॉटल प्यायचो, अभी एक ही पीता। आता एकच पितो। जीवन बदल गया? जीवन बदललं का? एक पक पीता आणि एक पॅक पितो,
एक बाकी पिता बदल गया क्या? आणि एक पॅक पितो तर मग त्याचं जीवन खरंच बदललंय का? नहीं है ना भाई। नाही प्रियांनो. जीवन बदलना बोलेगा तो हर कार्य में बदल गया। आणि जीवन बदललं म्हणजे प्रत्येक कामामध्ये आपलं जीवन बदललं. आज भी बहुत लोग प्रभु का अनुग्रह व्यर्थ करता है। आजही पुष्कळ लोक देवाची कृपा व्यर्थ करतात. पौलुस बोलता है कि मुझे अनुग्रह मिला आणि पौल असं म्हणतो माझ्यावर कृपा झाली, मैं उन सबसे बढ़ करके काम किया। आणि त्या सगळ्यांपेक्षा मोठं मी काम केलं. कितने लोग गवाही देगा? आणि किती लोक अशी साक्ष देतील, मैंने उन सबसे बढ़कर काम किया करके, आणि मी त्या सगळ्यांपेक्षा जास्त काम केलं असं बोलने के लिए आएगी क्या? आणि असं आपल्याला बोलण्याकरता येईल का? ये बहुत ही बात है। आणि प्रियांनो हे खूप गरजेचं आहे. हम जिस काम के लिए बुलाया गया वो काम में हमें विश्वास योग्य रहना है। आणि ज्या कामाकरता आपल्याला बोलवलं त्या कामामध्ये आपण विश्वास योग्य राहायचंय. और उसका कहता है पौल असं म्हणतो मुझे मिला हुआ अनुग्रह को मैंने व्यर्थ नहीं किया, आणि मला मिळालेल्या कृपेला मी व्यर्थ नाही केलं. है ना। और दूसरा कोरिन्थी उसका पहला अध्याय है, उसका 12 वचन। दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 वचन. क्योंकि हम अपने विवेक की इस गवाही पर घमंड करते हैं हाँ। कि जगत में और विशेष करके तुम्हारे बीच हाँ। हमारा चरित्र परमेश्वर के योग्य हाँ। ऐसी पवित्रता और सच्चाई सहित था हाँ। जो शारीरिक ज्ञान से नहीं हाँ। परंतु परमेश्वर के अनुग्रह के साथ था। देखा, परमेश्वर की अनुग्रह के साथ तुम्हारे बीच में एक गवाही के जीवन मिलाया। कारण परमेश्वर के अनुग्रह पडता. आणि तुमच्यामध्ये राहून आम्ही एकच साक्षीचं जीवन जगलो. त्याचं कारण काय आहे? देवाची कृपा आमच्या सोबत होती. किसका अनुग्रह? आणि ही कोणाची कृपा आहे? परमेश्वर का अनुग्रह. आणि देवाची कृपा आहे. वो परमेश्वर का अनुग्रह के शब्द पर अंडरलाइन करना, आणि देवाची कृपा आहे या शब्दाच्या खाली अधोरेखित करा. उसका 8 का 1 आणि 8 अध्याय त्याचं पहिलं वचन. अब हे भाइयों, हाँ। हम तुम्हें परमेश्वर के उस अनुग्रह का समाचार देते हैं। ठीक है, परमेश्वर का अनुग्रह का समाचार आणि देवाच्या कृपेची सुवार्ता. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. किसका अनुग्रह? आणि कोणाची कृपा? परमेश्वर का अनुग्रह। देवाची कृपा. उसका 9 का 14 त्याचं 9 अध्याय त्याचं 14 वचन. इस अनुग्रह की सविशेषता मैं उठाकर कहना चाहता हूँ। आणि या कृपेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला प्रकर्षाने उचलून सांगत आहे. क्योंकि अनुग्रह में हमारे जीवन में प्रभु चाहने वाला सभी काम करवाने का सामर्थ्य है। आणि या आपल्या जीवनामध्ये जे काय व्हायला पाहिजे ते सर्व काय करण्याचं सामर्थ्य देवाच्या कृपेमध्ये. हम अपनी ताकत में सामर्थ्य में कुछ नहीं करना भी, आणि आपण आपल्या सामर्थ्याने काही करू शकत नाही. परमेश्वर की अनुग्रह पा करके उस अनुग्रह के द्वारा कार्य करना. आणि देवाची कृपा प्राप्त करून त्या कृपेमध्ये काम करा. उसके 9 का 14 9 अध्याय 14 वचन. और वे तुम्हारे लिए प्रार्थना करते हैं हाँ। और इसलिए कि तुम पर परमेश्वर का बड़ा ही अनुग्रह है। देखा, तुम पर परमेश्वर का बड़ा अनुग्रह आणि है। तुमच्यावर देवाची खूप मोठी कृपा आहे. घर बैठा हुआ सब पर प्रभु का बड़ा अनुग्रह आणि है। या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकावर देवाची खूप मोठी कृपा आहे. इस अनुग्रह का दूसरा एक बात, ये सिर्फ परमेश्वर का अनुग्रह ऐसे नहीं, ये यीशु मसीह का भी अनुग्रह है। आणि फक्त परमेश्वराची कृपा आहे असं नाही तर येशू ख्रिस्ताची पण कृपा आहे. दूसरा कोरिन्थी 8 अध्याय का 9 वचन। दुसरे करंथीकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 9 वचन. तुम हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह जानते हो। किसका अनुग्रह? प्रभु यीशु मसीह का अनुग्रह। अभी तक हम किसका अनुग्रह देखा? आतापर्यंत आपण कोणाची कृपा पाहिली? हमने परमेश्वर का अनुग्रह देखा। आपण परमेश्वराची कृपा पाहिली. अभी हमारा वचन कहता है या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. प्रभु यीशु मसीह का अनुग्रह। आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. हमें मिला हुआ अनुग्रह किसका है? आणि आपल्याला मिळालेली कृपा कोणाची आहे? प्रभु यीशु मसीह का अनुग्रह। आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे. है ना, वही बात 12 का 9 में यीशु मसीह ने पौलुस को कहा। आणि तेच 12 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रेषित पौलाने सांगितलं. और दूसरा कोरिन्थी 12 अध्याय का 9 वचन। दुसरे करंथीकराचं पत्र 12 अध्याय त्याचं 9 वचन. मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है। माझी कृपा तुझ्या करता पुरे आहे. किसका अनुग्रह? कोणाची कृपा? यीशु मसीह का अनुग्रह। येशू ख्रिस्ताची कृपा. अब हमें जो भी आवश्यकता है वो आवश्यकता पूर्ण करने के लिए प्रभु यीशु मसीह का अनुग्रह परिपूर्ण है। आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सर्व गोष्टीची पूर्णता करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पुरे आहे. इसलिए इस मतलब प्रभु का दास मंडली को आशीर्वाद देने के टाइम पर क्या बोलता मालूम आणि है? म्हणूनच प्रभूचा दास मंडळीला आशीर्वाद देत असताना काय म्हणतो माहिती का? प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वर का प्रेम पिता परमेश्वराचा प्रेम और पवित्र आत्मा का सौभाग्य आणि पवित्र आत्म्याची सहभागिता हमारे साथ रहे। तुमच्या सह राहो. यीशु मसीह का अनुग्रह येशू ख्रिस्ताची कृपा बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. इसलिए हमें मिला हुआ अनुग्रह आत्मा के द्वारा मिला, उस आत्मा को अनुग्रह
की आत्मा बोलता। आणि म्हणूनच आपल्याला मिळालेली जी कृपा आहे ती आत्म्याच्या द्वारे मिळाली, म्हणूनच त्या आत्म्याला कृपेचा आत्मा म्हटलं जातं। क्या बात है। आणि काय गोष्ट आहे, इब्रानियों 10 का 29 मध्ये आणि इब्रिकराचं पत्र 10 अध्याय त्याचं 29 तो वचन। सोच लो कि वह कितने और भी भारी दंड के योग्य ठहरेगा, जिसने परमेश्वर के पुत्र को पाँव तले रौंदा और वाचा के लहू को इसके द्वारा वह पवित्र ठहराया गया था, अपवित्र जाना और अनुग्रह की आत्मा को अनुग्रह की आत्मा। कौन सी आत्मा? अनुग्रह आत्मा, अनुग्रह की आत्मा, कृपेचा आत्मा। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। जब तक प्रभु का पवित्र आत्मा हमारे में है, आणि जोपर्यंत प्रभूचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, अनुग्रह का कमी नहीं पड़ेगा आणि कृपेची कमतरता नाही होणार। पिछले दिन में मैं आपको बताया था आणि मागील दिवसामध्ये तुम्हाला सांगितलं होतं कि हमें कौन रहता? आपल्यामध्ये कोण राहतं? परमेश्वर त्रिएक परमेश्वर। आणि त्रिएक परमेश्वर राहतो। पिता भी रहता, पिता पण राहतो, पुत्र भी रहता, पुत्र पण राहतो, पवित्र आत्मा भी रहता। आणि पवित्र आत्मा पण राहतो। प्रेज लॉर्ड। ये कभी भी अलग अलग नहीं, हमेशा एक साथ रहता। आणि कधी वेगवेगळे नाही तर एक सारखे राहतात। यीशु मसीह हमारे में बोलने के साथ बोलने का मतलब पिता भी है, पवित्र आत्मा भी है। आणि येशू ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो याचा अर्थ काय की पिता पण आहे आणि पुत्र पण आहे। और पवित्र आत्मा हमारे में बोलने का अर्थ पुत्र भी है, पिता भी है। आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो याचा अर्थ पिता पण आहे आणि पुत्र पण आहे। यीशु मसीह हमारे साथ है बोलेगा, पिता भी है, पवित्र आत्मा भी है। आणि येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे याचा अर्थ आपल्या सोबत पिता पण आहे आणि पवित्र आत्मा पण आहे। एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो। यीशु मसीह ने सेवकाई कैसा करना है करके एक क्लियर 5 व्यवस्था दिया, वो अभी बोलने जा रहा हूँ, बहुत ध्यान से सुनो। आणि खूप लक्ष देऊन ऐका, आपण आपली सेवा कशा प्रकारे करायला पाहिजे त्याच्या संबंधाने प्रभूने 5 गोष्टी सांगितल्या। मतलब यीशु मसीह ने अपने जीवन में हमें बताया, सिखाया, आदर्श दिया। आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या जीवनाच्या द्वारे आपल्याला शिकवलं आणि आदर्शही दिला। बहुत नया नियम का हर एक पवित्र लोग ये समझना बहुत जरूरी बात है। आणि नवीन कराच्या पवित्र भक्ताने हे समजणं गरजेचं आहे। किस रीति में यीशु मसीह इस जीवन में पिता को महिमा दिया, आणि कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाच्या द्वारे पित्याला गौरव दिला, वही उद्देश्य आज हमारे द्वारा यीशु मसीह को है। आणि तोच उद्देश आज आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला और पिता ने उसके लिए यीशु मसीह को हमारे लिए हर बात में आदर्श में दिया। आणि मग पित्याने आपल्याला प्रत्येक गोष्टी करता पुत्राला आदर्श म्हणून दिलं। सेवा देना आहे ना? यहाँ तक आप मेरे साथ है। आणि परंतु तुम्ही माझ्यासोबत आहात। इतनी बार अंदर गया बाहर गया, आणि किती गोष्ट आतमध्ये गेल्या बाहेर गेल्या, चलो कम से कम नोटबुक में है ना, आणि कमीत कमी तुमच्या डायरीमध्ये आहे ना, घर में जाकर के मनन करना। आणि घरी जाऊन ते मनन करा। ओके, 5 कार्य, 5 बात यीशु मसीह ने अपने जीवन से हमारे लिए आदर्श दे करके हमें सिखाया। आणि 5 गोष्टी ज्या आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये करून आपल्या करता त्या आदर्श म्हणून दिल्या। नंबर 1, पहिली गोष्ट, कभी भी अपने में होकर के स्वयं में कोई कार्य नहीं करना। आणि प्रभू कधीही आपण आपल्या स्वतःमध्ये राहून आपल्या सामर्थ्याने किंवा आपल्या विचाराने काम करायचं नाहीये। सबसे पहला बात है, सगळ्यात पहिली गोष्ट है ना, मैं ये करूंगा, मैं ये किया, वो किया, ऐसा कभी नहीं बोलना। मी हे करेल, मी ते करेल, मी हे केलं, मी ते केलं असं कधी म्हणू नका। यीशु मसीह स्वयं परमेश्वर के पुत्र होने पर भी यीशु मसीह ने स्वयं कुछ भी नहीं किया। आणि येशू ख्रिस्त स्वतः परमेश्वराचा पुत्र असून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःहून काही नाही केलं। पढ़िए यूहन्ना 5:19। योहान 5 अध्याय 19 वचन। यो नया नियम की मंडली के लिए सबसे भारी व्यवस्था ये 5 बात है। आणि नवीन कराराच्या मंडळीकरता सगळ्यात महत्वपूर्ण या 5 व्यवस्था आहे। आप ये बात को अच्छी तरह समझना प्लीज। आणि या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या। इस पर यीशु ने उनसे कहा, मैं तुमसे सच सच कहता हूँ, पुत्र आपसे कुछ नहीं कर सकता, केवल वह जो पिता को करते देखता है, क्योंकि जिन जिन कामों को वह करता है उन्हें पुत्र भी उसी रीति से करता है। बोलेगा तो यीशु मसीह बोलता है, मैं अपने आप कुछ नहीं करता। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी स्वतःहून काहीच करू शकत नाही। जो पिता करके मुझे सिखाता दिखाता मैं वही काम करता। आणि पिता जे काय करतो ते मी पाहतो आणि तेच मी करतो। बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, वो स्वयं से कुछ भी नहीं किया। आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतःहून काहीच नाही केलं। दूसरी बात, दुसरी गोष्ट, अपनी कार्य नहीं करना। आणि त्याने स्वतःचं काही नाही केलं किंवा स्वतःच्या फायद्याकरता काही नाही केलं। यूहन्ना 4:34 योहान 4 अध्याय 34 वचन। यीशु ने
उनसे कहा, हाँ। मेरा भोजन यह है कि अपने भेजने वाले की इच्छा के अनुसार चलूं। देखो, अपनी भेजने वाला का इच्छा भोजन बना करके, जीवन बिना करके प्रभू यीशु मसीह ने हमें सिखाया। आणि ज्याने मला पाठवलेलं आहे त्याचं काम करणं हेच माझं जीवन आहे असं समजून त्याने पित्याचं काम केलं। यीशु मसीह ने अपना काम नहीं किया आणि येशू ख्रिस्ताने आपलं काम नाही केलं, हमेशा भेजने वाला का काम किया। आणि नेहमी त्याने ज्याला पाठवलं त्याला त्याचं काम केलं। उदार पायो अनेक लोग प्रभु का भेजा हुआ है आणि तारण प्राप्त झालेले प्रत्येक व्यक्ती जो आहे तो प्रभूने पाठवलेला आहे। कितने लोग विश्वास करता है? आमेन। देखो, बाइबल जो कहता है ना, इस पर विश्वास करो कि आणि बायबल जे सांगतं त्याच्यावर विश्वास करा। है ना। यूहन्ना 17-18 में महायाजकन की प्रार्थना में भी हमारी बारे में पिता से यीशु मसीह ने कहा, जैसे तूने आणि योहान कृष्ण समाचार 17 अध्याय त्याचं 18 वचन, जैसे तूने मुझे जगत में भेजा हाँ। वैसे ही मैंने भी उन्हें जगत में भेजा। देखा, पिता को बोलता है आणि पित्याला असं पुत्र म्हणत आहे, जैसे तूने मुझे जगत में भेजा, आणि ज्याप्रमाणे तू मला या जगामध्ये पाठवलं वैसे ही। त्याचप्रमाणे। मतलब याचा अर्थ एक प्रभु का भक्त का जीवन में प्रयोग खाना पीना नहीं, मतलब भेजा हुआ उस प्रभु यीशु का सेवा करना उनका मतलब है। आणि पाठवलेल्या एका व्यक्तीचं जे कर्तव्य आहे ते खाणं पिणं नाहीये, तर ज्याने त्याला पाठवलं त्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करणं हे त्याचं कर्तव्य आहे। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे, है ना। पिछले संडे को मैं आराधना के बाद इधर से गया, आणि मागच्या रविवारी आराधना झाल्यानंतर मी इथून गेलो। प्रभु के आत्मा ने मुझे बोला निकलो, आणि प्रभूच्या आत्म्याने मला म्हटलं की तू निघ। मैं निकला मी निघालो, और प्रभु के आत्मा ने अगुवाई किया। आणि प्रभूच्या आत्म्याने मला मार्गदर्शन केलं। मैं एक घर में गया, एका घरात मी गेलो, उधर जाने के बाद में 2 ही लोग था, आणि त्या घरामध्ये गेलो, 2च लोक होते, पति पत्नी, नवरा बायको। उनके साथ वचन बांटा। त्यांच्यासोबत मी वचन सांगितलं, वचन बांटने के बाद में रो करके उन्होंने वचन सुना। आणि वचन सांगितल्यानंतर रडून रडून ते वचन ऐकलं ते। अभी ये संदेश भी वो सुन रहे हैं, अभी नहीं, हमारे बाद में सुनेगा। आणि हा वचन सुद्धा ते नंतर ऐकतील। और वो अभी बताते अभी मैंने ये इवन घर से कुछ भी खाया नहीं पिया नहीं, आणि मी घरातून निघताना काही खाल्लं पिल्लं नाही, आत्मा का वाणी सुनकर निकला। आणि आत्म्याची वाणी ऐकून मी निघालो। तो अभी 1 बज गया, आणि आता 1 वाजला, और वो लोग बोलता है आणि आता ते म्हणतात हम तो खाना खा लिया, आणि आम्ही तर खाल्लंय, लेकिन आप खाना इधर से खा करके जाए। आणि तुम्ही इथून जेवण करूनच जा। मैं बोला नको, आणि मी म्हटलं नको, वो मानता ही नहीं, आणि ते ऐकत नाही, जबरदस्ती खिलाया। आणि बळजबरी त्यांनी खाऊ घातलं। मैं बोला मेरा टाइम जाएगा, नहीं नहीं एकदम रेडी है बोले। आणि मी त्यांना म्हटलं की माझा वेळ जायचे, म्हणे एकदम तयार आहे। मेरे को कहीं भी जाने के टाइम पर खाने के पीछे थोड़ा भी इंटरेस्ट नहीं, आणि कुठे गेल्यानंतर खाण्यामध्ये मला अजिबात रुची नाही, क्योंकि क्या है मेरा समय बहुत जाता है, कारण त्याच्यामध्ये माझा वेळ खूप जातो, है ना। मेरा समय को मेरे को लेखा देना पड़ता है, आणि माझ्या वेळेचा मला हिशोब द्यावा लागतो। इसलिए मुझे कहीं भी जाने के टाइम पर खाने पीने में ऐसा इंटरेस्ट नहीं। आणि म्हणूनही कुठे गेल्यानंतर खाण्यापिण्यामध्ये मला अजिबात इच्छा लेकिन कई लोग दिल की प्रेम से खाता है तो वो प्रेम में निवेश हो जाता। आणि पुष्कळ लोक एकदम मनाच्या प्रेमाने म्हणतात, तर मला मग त्या प्रेमामध्ये खावं लागतं। बहुत बात, खूप मोठी गोष्ट आहे। हर एक काम में, हर एक कदम में, हर एक बातों में प्रभु की योजना है, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूची योजना आहे। प्रभु की इच्छा वो हमारा भोजन बनाना। आणि प्रभूची जी इच्छा आहे ते आपलं अन्न होणं। मैं आपको बताता हूँ, हिमाचल में मैं आपको बोला ना, स्वर्ग दूध उतर करके मुझे दूध और रोटी खिलाया। आणि हिमाचलमध्ये मी तुम्हाला सांगतो ना, स्वर्गदूत उतरून त्यांनी मला दूध आणि भाकर खाऊ घातली। ये हल्की बात नहीं प्रिय, आणि ही साधारण गोष्ट नाहीये। प्रेज लॉर्ड। अनुभव है, अनुभव आहे का हमारे जीवन में? प्रियो, हम प्रभु के लिए निकलो, आप प्रभु का महिमा कदम कदम पर देख पाएगा। आणि प्रियानो, तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभू करता निघा, प्रभूचा गौरव तुम्ही पावलं पावली पाहाल। आज भी सुबह कौन जगाया? आजही पहाटे कोणी उठवलं? हाँ, स्वर्गदूत ने मतलब टाइम पर जगाया, ड्यूटी दिया हुआ है। आणि स्वर्गदूताने एकदम वेळेवर उठवलं, त्याला ड्युटी दिलेली आहे, क्योंकि वो हमारी सेवक आत्मा है। कारण ते आपले सेवक आत्मा आहे। कितने लोग सेवक आत्मा का कार्य लेता है, आणि किती लोक सेवक आत्म्यापासून काम करून घेतात। कई सेवक आत्मा बोलता है ये अभी तक बुद्धू है, अभी तक समझदार है, कभी मेरे को एक बात भी नहीं बोलता। आणि सेवक आत्मे म्हणतात की हा एकदम मूर्ख आहे, मला एकही काम देत नाही। बोलता है क्या? कितने लोग आत्मा दूध को बोलता है कि मेरे लिए करना। आणि किती लोक स्वर्गदूतांना असं म्हणतात की माझ्याकरता हे कर। अभी तक नहीं बोला ना, अजूनपर्यंत नाही बोलले ना। आज बोल कर देखो, आज बोलून पहा, वो फक्त मंचूर होकर करेगा। आणि तो एकदम तो तसंच करेल।
प्रेज लॉर्ड। प्रियो, यीशु मसीह ने हमें आदर्श दिया, येशू ख्रिस्ताने आपल्याला आदर्श दिला, भेजने वाला का कार्य करना भोजन है, आणि ज्याने आपल्याला पाठवलं त्याचं काम करणं हे माझं भोजन आहे। यीशु मसीह ने अपना काम नहीं किया, भेजने वाला का काम किया। आणि येशू ख्रिस्ताने आपलं काम नाही केलं तर त्याला ज्याने पाठवलं त्याचं त्याने काम केलं। और तीसरी बात, तिसरी गोष्ट, 2 बात हो गया ना, 2 गोष्टी झाल्या। तीसरी बात, तिसरी गोष्ट, अपना बात नहीं सुनना, आणि आपल्या स्वतःचं काही नाही बोलायचं। यीशु मसीह जीवन भर में अपनी बात नहीं सुनाया, आणि येशू ख्रिस्ताने आयुष्यभर आपल्याला आपल्या स्वतःचं काही नाही बोलला। फिर किसने बोला? आणि मग कोण बोललं? यीशु मसीह में पिता ने बात किया, आणि पिता परमेश्वर येशू ख्रिस्तामध्ये राहून बोलला। योहन्ना 14 अध्याय का 10 वचन, योहान 14 अध्याय त्याचं 10 वचन। ये वचनों को ध्यान करके अपने जीवन में मनन करके अपने जीवन में ये अभ्यास करना भक्तों का कर्तव्य है। आणि हे वचन मनन करून या वचनाच्या अनुसार आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणं हे भक्ताचं कर्तव्य आहे। क्या तू विश्वास नहीं करना कि मैं पिता में हूँ और पिता मुझ में है? ये बातें जो मैं तुमसे कहता हूँ, ये बातें मैं तुमसे जो कहता हूँ अपनी ओर से नहीं कहता। देखा, प्रभु बोलता है मैं अपनी तरफ से नहीं बोलता, परंतु पिता मुझ में रहकर, पिता मुझ में रहकर अपने काम करता है। देखा, पिता मुझ में रह करके अपना काम करता, आणि पिता माझ्यामध्ये राहून काम करतो। उसका 24 वचन, त्याचं 24 वचन, जो मुझसे प्रेम नहीं रखता वह मेरे वचन नहीं मानता, और जो वचन तुमने सुने हो वो मेरा नहीं मेरे पिता का है, मेरे पिता का है, इसने मुझे भेजा। देखा, मेरे तरफ से जो भी तूने सुना मेरा नहीं, मेरा भेजने वाला पिता का है। आणि तुम्ही माझ्याकडून जे काय ऐकलेलं आहे ती सगळी वचनं माझे नाही तर ज्याने मला पाठवलं ते माझ्या पित्याची आहे। प्रियो, हम कभी भी जो बातें करता है तो आणि प्रियानो, आपण ज्या वेळेला बोलतो हमारे द्वारा यीशु मसीह बात करना चाहिए, आणि आपल्याद्वारे येशू ख्रिस्त बोलायला पाहिजे। यीशु मसीह के मुंह बंद करके जीना, आणि येशू ख्रिस्ताचं तोंड होणं आपण जगणं, यीशु मसीह को कार्य करने का एक पात्र बन करके जीवन मिलाना, आणि येशू ख्रिस्ताचं काम करण्याचं एक पात्र होणं आपण काम करा। 4वीं बात, चौथी गोष्ट, अपनी इच्छा से कुछ भी ना करे। आपण आपल्या इच्छेने काय करायचं? प्रियो, यीशु मसीह ने अपनी इच्छा से कुछ भी नहीं किया, आणि येशू ख्रिस्ताने आपल्या इच्छेने काहीच नाही केलं। योहन्ना 5 का 30, योहान 5 अध्याय त्याचं 30 मैं वचन। अपने आप से कुछ नहीं करता, देखा, मैं अपने आप से कुछ नहीं कर सकता, मेरी इच्छा में मैं कुछ नहीं कर सकता, आणि मी माझ्या इच्छेमध्ये काही नाही करू शकत। प्रियो का, क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं परंतु अपने भेजने वाले की इच्छा चाहता हूँ। देखा, मैं एक ही चाहता, मेरी इच्छा नहीं, मेरा भेजने वाले की इच्छा। आणि माझी एकच इच्छा आहे की माझी इच्छा नाही तर ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करावी। इतना गंभीर बात है प्रियो, किती गंभीर गोष्ट आहे। आज हमारे जीवन में भेजने वाले की इच्छा दिवाने का उत्साह हमें है क्या? आणि आज आपल्या जीवनामध्ये ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करण्याचा उत्साह आहे का? हम जो भी काम करता है उसके पीछे ये 5 नापदंड परख कर देखना जरूरी बात है। आणि जे काय आपण काम करतो ते 5 हे जे मापदंड आहे त्याच्याद्वारे पारखणं गरजेचं आहे। 5वीं बात, 5वी गोष्ट, वो अपनी महिमा कभी भी नहीं लिया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कधीही स्वतःचा गौरव नाही केला। है ना? योहन्ना 7 अध्याय का 18 वचन, योहान 7 अध्याय 18 वचन, जो अपनी ओर से कुछ करता है वो अपनी बड़ाई बड़ाई चाहता है। देखा, अपनी ओर से कहने वाला अपनी बड़ाई चाहता, आणि जो स्वतःहून काय बोलतो तो स्वतःचा गौरव करू इच्छितो। परंतु प्रभु ने अपनी ओर से नहीं बोला, आणि प्रभूने आपल्याकडून नाही बोललं आगे, परंतु जो अपने भेजने वाले की बड़ाई चाहता है। देखा, भेजने वाले की महिमा चाहता, आणि ज्याने त्याला पाठवलं त्याचा गौरव इच्छितो। प्रियो, यीशु मसीह ने अपनी महिमा नहीं चाहा, आणि येशू ख्रिस्ताने आपला गौरव नाही पाहिला, अपना भेजने वाला पिता का महिमा चाहा, आणि ज्याने त्याला पाठवलं त्या पित्याचा गौरव त्याने पाहिला। ये है असली मसीह जीवन। हे आहे खरं ख्रिस्ती जीवन। समझ में आया? समजलं? कितने लोगों को समझ में आया? आमेन। है प्रियो, हम लोग एक सही या अच्छा काम करना सीखने से बढ़कर आणि एक चांगलं काम करायला शिकण्यापेक्षा जास्त हम एक सही व्यक्ति बनना सीखो, आणि एक योग्य व्यक्ती होणं आपण शिका। प्रेज लॉर्ड। क्या समझा? काय समजलं? एक सही मसीह होना सीखो, आणि एक खरं ख्रिस्ती होणं शिका। आपने बहुत अच्छी बात मला सीखा किया, उस पे नहीं फायदा, आणि तुम्ही खूप चांगल्या गोष्टी शिकले आणि बोलले त्याच्यामध्ये उपयोग नाही। है आप एक सही व्यक्ति होना, यीशु मसीह ने जो हमें दिया हुआ
उस आदर्श के अनुसार एक सही व्यक्ति, एक सही मसीह होना सीखो। आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेल्या आदर्शाच्या अनुसार आपण एक योग्य व्यक्ती होणं शिका। समझी बात है? समजत आहे? कितने लोग समझे? आमेन। यीशु मसीह ने अपने जीवन के द्वारा हमें सिखाया हुआ 5 बात क्या क्या है? आणि येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाच्या द्वारे आपल्याला शिकवलेल्या 5 गोष्टी काय काय आहे? अपने स्वयं से प्रभु ने कुछ भी नहीं किया, आणि स्वतःहून प्रभूने काहीच नाही केलं। यीशु मसीह ने अपनी सेवा नहीं किया, आणि येशू ख्रिस्ताने आपली सेवा नाही केली। प्रभु ने अपनी बातें नहीं सुनाया, आणि प्रभूने आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे नाही बोलला। उसने अपनी इच्छा से कुछ भी नहीं किया, आणि त्याने आपल्या इच्छेने काहीच नाही केलं। यीशु मसीह ने अपना शब्द बात नहीं किया, आणि येशू ख्रिस्त त्याच्या इच्छेप्रमाणे नाही बोलला। बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। आखिर में उसने अपना महिमा नहीं चाहा, आणि त्याने स्वतःचा गौरव नाही इच्छिला। ये बहुत बड़ी बात है। ही खूप मोठी गोष्ट आहे। आज हमारे जीवन में मसीहत में हमने अभी तक क्या सीखा? आज आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तत्वामध्ये काय शिकलो? एक सच्चा मसीह जीवन में बिता पा रहा है क्या? आणि एक खरं ख्रिस्ती जीवन मी जगत आहे का? बहुत से और भी बातें हैं, लेकिन मैं फिलहाल यहाँ पर रुकना चाहूंगा। आणि पुष्कळ अशा गोष्टी आहे, पण या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो। क्यों हमें अपने जीवन को परखना है? त्यानं आपण आपलं जीवन पारखायचं। मेरा आत्मिक जीवन एक सच्चा विजयी जीवन है क्या? आणि माझं आत्मिक जीवन एक खरं ख्रिस्ती जीवन आहे। मेरे जीवन में मेरा प्रभु आनंदित है क्या? आणि माझ्या जीवनाच्या द्वारे माझा प्रभु आनंदित आहे का? हर बात में मैं प्रभु को महिमा देना मेरे जीवन के लक्ष्य है क्या? आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला गौरव देणं हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे का? प्रभु आपको ये वचनों के द्वारा बहुत आशीष दे, आणि प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला खूप आशीर्वाद देव। प्रभु को महिमा मिले, प्रभूला गौरव मिळो। हाँ। आमेन।